प्रथम चाल आपल्या समोरून वाणीतून आळवतील महाराजांच्या समेत आलेले आळंदीकर महाराज तसेच त्यांना साचन करतील तालुक्यातील ज्येष्ठ गायक भजन प्रेमी हरिभक्तीपरायण सोपानजी महाराज साठे. आम्हासाठी अवतार आम्हासाठी अवतार
आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, वत्स कुर्मादी सुखर
मोहे धाव घाली पाना नाव घेता पंढरी राणा कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता सुख ठेवी अम्मा पासी दुःख आपणची कोटी अम्मा राखे पाठी मागे आपण कळिकाळासी सुख ठेवी मोहे धाव घाली पाना नाव घेता पंढरी राणा तुका म्हणे कृपानिधी तुका म्हणे कृपानिधी आम्हा उदरी नावे मधी मोहे धाव घाली पाना नाव घेता पंढरी राणा महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणी आता आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिनीया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा पावन झालो चराचरी विनायकं गुरुं नौमि साखरे नाम शुद्धं येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरा विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्ते अम्मासाठी अवतार अम्मासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धाव घाली पाना नाव घेता पंढरी राणा प्रस्तुत प्राप्त सेवेकरता घेतलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु वैराग्य मूर्ती देहू निवासी संत श्रेष्ठ श्री तुकोबारा यांचा अवतार प्रकरणातील असणाराचा अभंग. आजच्या अभंगामध्ये संत श्रेष्ठ तुकोबारा भगवंताच्या अवताराची कारणमीमांसा सांगून भगवंत भक्ताचा कसा पाठीराखा असतो याचं यथार्थ दिग्दर्शन आजच्या अभंगामधून करतात. विठोबा भगवान विठ्ठलेशाच्या या असीम कृपेनं
कैवल्य सम्राट साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राजे संत श्रेष्ठ श्री तुकोबराय वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ श्री तुकोबराय आदी करून सकल संतांच्या कृपा आशीर्वादानं श्री गुरु साखरे महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं श्री गुरु थोरात महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं गेली अनेक वर्ष हा चालू असलेला नाम यज्ञ सोहळा की ज्या सोहळ्याचं कधी सुरू झालं हेच या ठिकाणी माहित नाही या ठिकाणी असा असणारा अत्यंत हृदयस्पर्शी भावस्पर्शी आणि या स्थानावर येण्याचा योग खूप वेळा या ठिकाणी आलेला आहे. एक सद्गुरूंची कृपा, एक परंपरेची कृपा आणि त्यात आजही सगळ्यांना थोडं आश्चर्य वाटलं असेल की आजची सेवा परमपूज्य गुरुवर्य हरिभक्तपरायण डॉक्टर यशोधन महाराज साखरे यांची, मग हे मध्ये कसं काय आले असं एक हे. पण महाराजांचा प्रकृती स्वास्थ्य नसल्यामुळं महाराजांनी केलेली आज्ञा आणि तदनुसार आज असणारी आजची ही सेवा, त्यांच्या आज्ञेनुसार असणारी आजची ही सेवा आणि या सेवेला उपस्थित सर्व भाविक वृंद, गायक वृंद, मृदुंगाचार्य सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला या ठिकाणी व्यासपीठावर नमस्कार करून आजच्या सेवेला आपण इथे सुरुवात करायची. आजच्या कार्यक्रमाचं प्रवृत्त निमित्त सर्वांना ज्ञातच आहे. आज श्रावणाचा अर्थ सांगत असताना श्रवणम कुर्यात असं म्हटलंय. म्हणजे काय करा, श्रवण करा, ऐका. या ठिकाणी जे जे काही भगवंताच्या विषयी लीला असतील, शास्त्र असेल, ते सगळं श्रवण करा. त्याला म्हटलं श्रावण. कारण श्रवणाच्या विषय वैसावे येऊनी साम्राज्य भवनी सुखी नांदे. माऊली इथे म्हणतात श्रवणे कीर्तने झाले पावन नवविधा भक्तीमध्ये आम्ही जर पाहिलं तर पहिलं साधन या ठिकाणी कोणतं जर असेल तर ते श्रवण असं म्हटलेलं आहे. आणि तोच पर्वकाळ आपण जर पाहायचा असेल तर तो म्हणजे श्रावण महिना ज्याला आपण म्हणतो तो श्रावण. वारकरी संप्रदायामध्ये आपण पाहिलं तर मुख्यत्वे करून 5 पर्वकाळ इथे सांगितलेले आहेत. पहा, भागवतामध्ये नाथ महाराज इथे सांगतात, पहा, पर्व विशेष भागवत धर्मी नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी आणि उत्तम उत्तम शिवरात्र असे 5 पर्वकाळ आपल्याला शास्त्रामध्ये इथे सांगितलेले आहे. एक आहे नरसिंह जयंती, नंतर रामनवमी, वामन जयंती आणि कृष्णाष्टमी आणि याच्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ कुठला असेल तर महाशिवरात्र असेल. या 5ही याला पर्वकाळ असं म्हटलेलं आहे. पर्वकाळ का म्हटलं त्याला, कारण त्या काळामध्ये तुम्ही काही पुण्य केलं तर ते पुण्य 100 पटीनं नव्हे हजारो पटीनं ते पुण्य तुम्हाला त्या काळामध्ये केलं तर तिथं प्राप्त होतं. म्हणजे इतर काळामध्ये आम्ही ऐकलेलं कीर्तन आणि आजचं ऐकलेलं कीर्तन ते 1000 पटीचं पुण्य आपल्याला प्राप्त करून देणारं एवढंच सामर्थ्य आजच्या या पर्वकाळाला इथं सांगितलं. या 5 पर्वकाळाला इथं सांगितलंय, बरोबर. म्हणून माणसाने फार नाही काही करता आलं, म्हणजे सामान्य मनुष्याची सांगतो की परमार्थामध्ये 5 नाही केलं, पण हा पर्वकाळ मात्र इथं साधना अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे तुकोबऱ्या सुद्धा ते साधना पर्वकाळ, साधना
काळ गेला अंतरेचा मळ. आम्हाला भगवान परमात्म्याचं दर्शन का होत नाही हो? कारण आमच्या अंतःकरणामध्ये मल आहे. त्याला मल, विक्षेप, आवरण हे दोष अंतःकरणामध्ये असल्यामुळे या भगवान परमात्म्याचं दर्शन म्हणून अंतर तुझे पायी, बाह्याकारी म्हणून अंतर तुझे पायी. शांत बसायचं बरं का कीर्तनात, शांत बसायचं, अजिबात करायचं. अंतरी संसार भक्ती बाह्याकारी म्हणून अंतर तुझे पायी. त्या अंतःकरणामध्ये मळ असेल ना तर भगवंताचं दर्शनिक होत नाही. आणि जर का जीवनामध्ये हा पर्व साधला तर भगवंताचं दर्शन तात्काळ म्हणजे लवकर त्या ठिकाणी प्राप्त होईल एवढं सामर्थ्य या पर्व काळामध्ये सांगितलं. म्हणून तर जयंती तुम्ही पहा, जयंती ही देवाची आहे. आपण भगवंताचा जन्मोत्सव साजरा करतो. राम जन्मोत्सव असेल, कृष्ण जन्मोत्सव असेल, नरसिंह जन्मोत्सव असेल. जयंती भगवंताची आहे पण पुण्यतिथी मात्र संतांची आहे. जयंती भगवंताची आहे आणि पुण्यतिथी मात्र संतांची आहे. माझ्या ज्ञानोबरायांचा संजीवन समाधी सोहळा आहे, तुकोबरायांचं वैकुंठ गमन आहे, नाग महाराजांचाही या ठिकाणी आपण पुण्यतिथी सोहळा साजरा करतो. म्हणून जयंती देवाची, पुण्यतिथी संतांची आणि तुमचं आमचं मात्र काय असतो? श्राद्ध. कारण पित्र म्हणण्यात आलं नाही का, पित्र. आपण केलं तसं आहे की तेही आपलं कुत्र नीट असेल तर पित्र, कुत्र नाही कुत्र, कुत्र जर नीट असेल तर आपलं पित्र. हा फार अवघड परिस्थिती आहे समाजामध्ये. शहरीमध्ये बुद्धिवादी हे अतिशय म्हणजे फार अवघड. कशाला पित्र करायचं म्हणजे? ज्यांची संपत्ती तुम्ही वापरता, जो देह तुम्हाला ज्यांनी दिला, घडवलं, ज्याचं पालन पोषण केलं, हा पिंड तयार केला, त्यासाठी अथक परिश्रम त्या मात्या पित्यांनी केलं, त्यांचं एक दिवस स्मरण करायचं नाही का? केलं पाहिजे बरं का. कारण या नवीन पिढीने असं ठरवलंय, हम दो हमारे दो बाकी के जो जाने दो. म्हणून जयंती देवाची आहे, पुण्यतिथी संतांची आहे. आता यामध्ये प्रश्न असा आहे की भगवान श्रीकृष्णाची जयंती आपण का साजरी करायची? काय कारण आहे? भगवान श्रीकृष्णाची जयंती आपण साजरी करतो, कारण काय? पहा की भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या जीवन चरित्रामध्ये आपल्याला काय सांगितलंय आणि ते सांगितलेलं आपल्या जीवनामध्ये आचरण करण्यासाठी आपण भगवान श्रीकृष्णाची जयंती साजरी करायची. मग भगवान श्रीकृष्णांनी अवतारामध्ये काय सांगितलं? श्रीमद भगवत गीता. एक लक्षात घ्या, कृष्ण अवतार हा 8वा आहे. कितवा आहे? 8वा. पण त्याचं चरित्र फक्त आठवायचंय. काय करायचं? त्याचं चरित्र आठवायचंय. त्यांनी केलं त्याच्या आपण भानगडीत पडायचं नाही. हो, त्यांनी 12 गाव अग्नी गिळला, आपण अगरबत्ती सुद्धा गिळायचा प्रयत्न करायचा नाही. त्यांनी अतिशय लहानपणामध्ये पुतना राक्षसीन मारली, देखून मरत नाही. त्याला 16,108 पत्न्या होत्या. किती? 16,108. मला कीर्तन झाल्यावर एकाने विचारलं,
महाराज कस काय सांभाळत होता तो? म्हटलं तो देव होता, राजा होता, तो सांभाळतो. म्हटलं तुला काय करायचं त्याचं? तो म्हटलं एकीनेच नको नको केलं. भगवंत इथं सांगतात डू ॲज आय से. मी जे सांगतो ना तेवढंच करा. हा कृष्ण अवतार आहे. आणि डू ॲज आय, मी जे केले ना त्याचं आचरण करा, त्याला म्हणतात राम अवतार. राम अवतार आपल्या समोर त्या ठिकाणी आदर्श आहे. त्यांनी जे केलं तसं आपण इथं वागणं. डू ॲज आय, मी जे केलं ना तेच तुम्ही तिथे करा. हा राम अवतार आहे. पण कृष्ण अवतार मात्र असं नाही. कृष्ण अवतार डू ॲज आय से, मी जे सांगतो ते तुम्ही ऐका, बाकी याच्या भानगडीत थोडं तुम्ही पडू नका. कृष्ण अवतार आणि राम अवतार विरोधाभास आहे. पहा, म्हणजे रामप्रभू हे राजवाड्यामध्ये जन्माला आले आणि भगवान श्रीकृष्ण कारागृहामध्ये आले. हे रामप्रभू दिवसा जन्म, भगवान श्रीकृष्ण रात्री जन्म. ते उन्हाळ्यामध्ये आले रामप्रभू आणि भगवान श्रीकृष्ण पावसाळ्यामध्ये आले. एक पत्नी रामप्रभू, बहु पत्नी. एक वचनी रामप्रभू, बहुवचनी भगवान श्रीकृष्ण. म्हणून 7वा अवतार आणि 8वा अवतार, त्यामध्ये 8व्या अवताराचं फक्त स्मरण करायचं आहे. त्या चरित्र लीलाचं उच्चारण करायचं आहे. त्या लीलाचा त्या ठिकाणी आनंद घ्यायचा आहे. आणि त्यांनी जो काही उपदेश केला ना तो उपदेश मात्र आपल्या अंतःकरणामध्ये ठसून कसं वागायचं. आता कृष्ण चरित्र आपण जर पाहिलं तर कृष्ण चरित्र उच्चारण करण्यामध्ये संत श्रेष्ठ नामदेवराय इथे सांगतात. पहा, जो उच्चारण करतो आणि जो ऐकतो त्याला अगणित पुण्य असं प्राप्त होतं. आणि तिसरं जे आहे कृष्णाष्टमी आपल्याला जी साजरी करायची त्याच्यासाठी की संतांनी घालून दिलेला जो काही शिष्टाचार आहे त्या शिष्टाचाराप्रमाणे आपण वागणं, याच्यासाठी भगवान श्रीकृष्णाची कृष्णाष्टमी आपल्याला साजरी करायची. कारण तुम्ही पहा, यामध्ये एक वर्ग असा आहे की तो त्याला आणावं लागतं. आणि याला कृपा बळे करोनी घडे हरिदासी. आणि एक वर्ग असा आहे की तो या ठिकाणी स्वतःहून येतो. आम्ही वैकुंठवासी अनुयाची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे परताया. आणि तिसरा वर्ग मात्र या ठिकाणी असा आहे की त्याला इथं यावंच लागतं. पाप पुण्य करुणी जन्माय तो प्राणी. म्हणजे आपल्याला मात्र असं आहे की पाप आणि पुण्य करून पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जनरे शयनम, पुन्हा जन्म आणि पुन्हा मरण. पण भगवंत इथे येतो, तो इथे त्याला आणावं लागतं. कारण भगवंताला आणण्यासाठी भक्त त्यांनी अर्चना करतात, त्याला बोलवतात की तू आता ये. भगवंताच्या अवताराची कारण मीमांसा पाहत असताना भगवंत गीतेमध्ये सांगतो की मी कशासाठी येतो. इथे सांगतात भगवंत यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां
विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनाय संभवामि युगे युगे। भगवंत आपल्या अवताराची कारण मीमांसा सांगत असताना इथं भगवंत सांगतात की या दुष्टांचं निर्दलन करण्यासाठी मी इथे येतो, साधूंचं रक्षण करण्यासाठी मी इथे येतो आणि धर्माची संस्थापना घेऊनिया चक्र गदा घेऊनिया चक्र गदा घेऊनिया चक्र गदा घेऊनिया चक्र घेऊनिया चक्र गदा घेऊनिया हाची गंगा करीतो भक्ता राखे पाया पासे दुर्जनांचे संहारी। भक्ताला आपल्या जवळ करतो, त्याला अभय देतो आणि दुर्जनांचे मात्र काय करतो, कटिंग कापून टाकायचं काम भगवंत करतो। पहा, संत आणि भगवंत दोघांच्याही अवताराची कारण मीमांसा सारखीच आहे, तुम्ही पहा। पण कार्य करण्याच्या पद्धतीमध्ये संतांचे कार्यपद्धती वेगळी आहे आणि देवाची मात्र इथं वेगळी आहे। देव काय करतो, दुर्जनांची कटिंग, पण संत मात्र दुर्जनाची कटिंग करत नाही, तर त्या दुर्जनाला सज्जन बनवण्याचं काम संत इथे करतात। पहा, जे खळांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रती वाढो। आजचा अवतार आपल्याला पाहायचा तर पहा, भगवान श्रीकृष्ण आणि माझ्या ज्ञानोबा आहे, त्या ज्ञानोबा यांना किती छळ केला हो। ज्ञानोबांनी माधुकरी मागायची आणि एक दिवस विसोबा खेचत त्या घोड्यावर बसून रस्त्याने चाललेला पाहिलं, माऊलींच्या झोळीमध्ये मधुकरी मागून ते आलेले आहेत। त्यावेळेस विचारलं काय आहे त्याच्यामध्ये, सांगितलं पीठ आहे, मधुकरी मागून आणली। ओत पडला खाली, खाली पीठ त्या तिथं ओतायला लावलं, तिथं थांबला नाही, पुन्हा घोड्यावर उतरला आणि ते पीठ पायानं पसरलं, कारण पुन्हा वरचं पीठ काढून घेतलं तर असे खळ। पण त्यालाही माऊली पुढे पहा, जे खळांचे व्यंकटी सांडो। म्हणून संतांच्या अवताराची कारण मीमांसा आणि भगवंताच्या अवताराची कारण मीमांसा आपल्याला जवळ जवळ सारखी आहे। धर्म संस्थापना हेही करतात, त्याचप्रमाणे भक्तांचंही या ठिकाणी तेही भक्तांनाही धर्माचे पालन
भगवंताचे पालन करणे पाखंड हे संत या ठिकाणी कार्य करतात. पहा आता भगवंताच्या कारण मीमांसा भगवंत इथे सांगतात, पण भगवंताच्या विषयी आपण जर विचार केला तर भगवंत हा जर पाहिलं तर तो निर्गुण निराकार आहे. सर्वत्र व्यापक असा तो भगवंत आहे. चराचरामध्ये भरलेला असा तो भगवंत इथे आहे. तो सद आहे, चिद आहे, आनंद स्वरूप असा आहे. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे. निराकार सर्वत्र भरलेला असा भगवंत आहे. कारण त्या भगवंताला रूपही नाही, रंग नाही, रूप नाही, भगवान परमात्मा इथे अवतारासाठी कशाला येतो हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे. कारण निर्गुण स्वरूप त्याचा आहे आणि तो मात्र सगुण रूप इथं धारण करतोय. 3 कारणं भगवंतांनी सांगितली. दुष्टांचं निर्दलन, साधूंचं रक्षण, धर्माची संस्थापना. पण इथे लक्षात घ्या, भगवंत इथे येतो तो भक्तासाठी येतो. दुष्टांचं निर्दलन का करतो? निवडावे खडे तरी तळण ओझ घडे. तांदूळ आपल्याला भात करायचा, काय करतो आपण? तांदूळ निवडत नाही, खडे खडे बाजूला काढतो. तसं भगवंत या सृष्टीमधील दुर्जनांना मारून इथे भक्तांचं रक्षण तिथे करतो. आणि धर्म संस्थापना सुद्धा कार्य हे भक्तांच्या साठीच ते आहे. म्हणून इथे भगवंत जो येतो तो भक्तासाठी येतो आणि भक्तच त्याला बोलवतात. कारण आनियला रूपा बळे करोनी खडे हरिदासी. पण तुकोबर आहे आज इथे म्हणतात पहा की हा जो भगवंत आहे तो भगवंत आमच्यासाठी अवतार घेतो. ते अवंगाच्या पहिल्या आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, वास्तविक हा जो परमात्मा व्यापक
निर्गुण अशा स्वरूपाचा सर्वत्र ठोस भरलेला असा परमात्मा इथे सगुण रूप धारण करतो. अनेक अवतार भगवंतांनी त्या भक्तांच्या साठी घेतलेले आहेत. भक्तांनी जशी कल्पना केली त्याप्रमाणे भगवंत तसे शरीर म्हणजे विग्रह धारण करून आलेत. भक्तांना जसं संकट पडलं त्याच्याप्रमाणे हे शरीर भगवंताने धारण करून भगवंत जैसा केला तैसा प्रश्न इथे आहे की निर्गुण असणारा परमात्मा इथे सगुण रूप धारण का करतो. पहा, आपण पाहिलं तर वेदांत शास्त्रामध्ये 3 सत्ता सांगितलेल्या आहेत. एक आहे पारमार्थिक सत्ता, दुसरी आहे व्यावहारिक सत्ता आणि तिसरी आहे प्रातिभाषिक सत्ता. आता समजून असं सांगतो. पारमार्थिक सत्ता म्हणजे हा जो निर्गुण परमात्मा आहे त्याची फक्त पारमार्थिक सत्ता आहे, बाकी इथं कोणाची नाही आहे. हे जगत आपल्याला सगळं दिसतंय, डोंगर घडे खाडे, आपलं घर, आपलं शरीर, हे सगळं, ही सगळी व्यावहारिक सत्ता आहे. आणि स्वप्नामध्ये दिसणारे पदार्थ त्याला प्रतिती मात्र सत्ता असं म्हटलंय, तिला प्रातिभाषिक सत्ता असं म्हटलंय. किंवा रस्त्याने चालल्यानंतर आपल्याला मृगजळ दिसतं. मृगजळ कळलं ना तुम्हाला? त्यामध्ये असं पाणी, रस्त्याला पाणी आहे असं वाटतं आपल्याला, की नाही, बरोबर आहे? तर त्याला प्रातिभाषिक सत्ता असं म्हटलेलं आहे. आता प्रश्न असा आहे की भगवान हा पारमार्थिक सत्तेमध्ये असणारा या ठिकाणी व्यावहारिक सत्तेमध्ये काय येतो. कारण सिद्धांत इथे असा आहे, पहा, की समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होतो, इतर विरुद्ध सत्ता अवभास को भ्रम काय. म्हणजे कसं पहा की तुम्ही झोपला आहात आणि झोपल्यानंतर किंवा झोपायच्या आधी, झोपल्यानंतर नाही, झोपल्याच्या आधी तुम्ही काय केलं, उशाला एक पाण्याचा तांब्या तिथं ठेवलेला आहे आणि तुम्ही झोपलात, तुम्हाला स्वप्न पडलेलं आहे. स्वप्न पडल्यानंतर काय झालं की तुम्ही 3 दिवस वाळवंटामध्ये फिरत आहात, तुम्हाला पाणी मात्र त्या ठिकाणी मिळालं नाही, तुम्हाला फार फार तहान लागलेली आहे आणि तुम्ही स्वप्नामध्ये करताय पाणी 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 पाणी. आता पाणी कुठे आहे हो? तुमच्या उशाला पाणी आहे ना. पाणी कुठे आहे? उशाला आहे. पण उशाला असणारं पाणी ते स्वप्नामध्ये लागलेल्या तहानेला उपयोगाचं आहे का? नाहीये. कारण दोन्हींची सत्ता भिन्न आहे. स्वप्नामधील सत्ता कशी आहे? प्रातिभाषिक, म्हणजे प्रतिती मात्र सत्ता, दिसण्यापुरती अशी आहे. मग आता भगवंत हा पारमार्थिक सत्तेवर आहे, सर्वत्र भरलेला चैतन्य स्वरूपाचा आनंदगण असा तो आहे. मग त्याला शरीर धारण करायचं असेल तर इथं कोणत्या सत्तेत यावं लागेल? बोला. व्यावहारिक सत्तेमध्ये यावं लागेल. मग व्यावहारिक सत्तेमध्ये आलं तरच या दुष्टांचा संहार होईल, तरच या भक्तांचं रक्षण होईल आणि तरच या धर्म संस्थापनेचं कार्य या ठिकाणी होईल. म्हणून निर्गुण निराकार असणारा परमात्मा इथे सगुण स्वरूप या धारण करतो. आता प्रश्नही असा आहे, पहा, की हा आपण पाहिलं तर हा भगवान परमात्मा एवढा मोठा, संपूर्ण जगताची उत्पत्ती स्थिती लय करणारा, सर्वांना सांभाळणारा, ईशन शिरात असणारा ईश्वर आणि त्या असणारा तो परमात्मा, त्याला सगुण रूप खाली धारण करावं लागतं. म्हणजे उच्च स्थितीमध्ये असणारा माणूस खाली येणं, अवतरती. अवतरती हा छान सांगितलं. अवतरती म्हणजे म्हणजे काय की या ठिकाणी अव हा उपसर्ग आहे आणि तृ तरती हा धातू आहे व्याकरणामध्ये. म्हणजे आपल्या उच्च स्थानावरून या ठिकाणी खाली येणं किंवा आपलं उच्च स्थान सोडून इथं खाली येणं याला अवतरती म्हटलंय. म्हणून तर महाराज म्हणतात अम्मासाठी अवतार. आता भगवंत इथे अवतीर्ण होतो, सगुण स्वरूप इथे धारण करतो. आपण पाहिलं
तर ही मोठी लोक, श्रीमंत लोक ही स्वतः काम करत नाही, त्यांच्याकडे नोकर असतात. भांडी घासायला बाई असते, स्वयंपाक करायला बाई असते, आहे की नाही. सगळं काम करण्याला श्रीमंत लोकांकडं सगळी माणसं असतात, ती स्वतः काही काम करत नाही. किंवा तुम्ही पहा, एखादा राजा असतो, त्याला काही मोठं काम करून घ्यायचं असेल तर तो काय करतो, प्रधानजीला सांगतो की हे एवढं काम तुम्ही करा. किंवा समजा असं आहे की तळेगाव मध्ये काही रोड बनवायचा असेल तर नरेंद्र मोदी या ठिकाणी येऊन रोड बनवतील का? पंतप्रधान आहे, ते तिथून सही करणार, तिकडून पाठवलं, त्यानंतर इकडं आलं, ते बनलं, असं आहे. असा हा असणारा व्यापक परमात्मा पुन्हा सगुण रूप धारण करतो कशासाठी? तर इथे महाराज म्हणतात आम्हासाठी अवतार. आम्ही हे जे भक्त आहे त्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी, भक्तांना या ठिकाणी भक्ती प्रेम दाखवण्यासाठी इथे भगवान इथे अवतीर्ण होतात. म्हणून तर हा भगवान परमात्मा पहा, प्रल्हादासाठी त्यांनी नरसिंह अवतार घेतलेला आहे, माझ्या पुंडलिकासाठी विठ्ठलाचा अवतार घेतलाय, गोपी आणि गोपिकांसाठी भगवान श्रीकृष्ण झाले, माझ्या शबरीसाठी हा राम झालेला आहे, त्या यशोदेसाठी हा लल्ला झालेला आहे. मग काय की हा तो भक्तांच्यासाठी घेतो, भक्तांना प्रेम देण्यासाठी, भक्तांना अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, भक्ता कारणे, करुणा करू, करुणा करू, विनाशाची उद्धारणे. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, भक्ता अम्मासाठी अवतार. कोणते अवतार? मत्स्य, कुर्मादी, सुकर. दशावताराचा विचार आपण जर पाहिला तर पहिला अवतार आहे मत्स्य. त्या हयग्रीवाने काय केलं, ब्रह्मदेव निद्रेमध्ये असताना, झोपेमध्ये असताना काय केलं की ते वेद, त्याच्या मुखामध्ये असणारे वेद ब्रह्मदेवाच्या, ते पळून दिले. कुणी? हयग्रीवाने. तर ते आणण्यासाठी भगवंतांनी मत्स्य अवतार घेतला, कारण त्यांनी खाली समुद्रामध्ये त्या राक्षसाला मारून पुन्हा ते वेद ब्रह्मदेवाकडे त्या ठिकाणी भगवंतांनी दिलेले आहे. आणि ब्रह्मदेवाला सांगितलं आता मात्र कीर्तनात झोपा काढू फुटतो. याचं वर्णन तुकोबा करतात. नाम घेता पंढरी राणा. त्या भगवंताचं जो नाव घेतो ना तोच भक्त भगवंताला आवडतो. आणि एक लक्षात घ्या बरं का, परमार्थामध्ये नामभक्ती ही अतिशय श्रेष्ठ सांगितलेली आहे, अतिशय श्रेष्ठ. वारकरी संप्रदायामध्ये आम्ही पाहिलं तर सगळ्या संतांनी नामभक्तीचं वर्णन केलेलं आहे. माझे ज्ञानोबा म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना, हरि उच्चारणी अनंत पापरासी, जातील दयाची क्षमा. नाम संकीर्तन साधन पै सोपे. नामपरात म्हणतात हरिमुखी गाता, हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म गेले. नामदेव राय सकल संत वाङ्मय तुम्ही पहा की सकल संतांनी भगवंताच्या नामाच्या विषयीच या ठिकाणी सांगितले. भागवतामध्ये या ठिकाणी श्लोक आहे पहा. कृतयो ध्यायते विष्णू त्रेतायाम यजतो मखै, द्वापारे परिचर्याणाम कलोत्तरीकीर्तना. कारण चारही युगामध्ये आम्ही जर पाहिलं तर कलियुगामध्ये आम्ही जर पाहिलं तर भगवंत प्राप्तीसाठी सगळ्यात सोपं आणि श्रेष्ठ आणि निश्चित फलप्रयासाची जर कोणतं साधन असेल तर ते नाम साधन भगवंत. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी
कलियुगामाधी करावे कीर्तन कलियुगामाधी करावे कीर्तन कलियुगामाधी करावे कीर्तन कोणतंही साधन तुम्ही पहा, ते साधन सोपं असलं पाहिजे. दुसरं, सगळ्यांना त्या ठिकाणी घेता आलं पाहिजे, करता आलं पाहिजे, असं ते असलं पाहिजे. आणि तिसरं म्हणजे निश्चित फलपर्यावसायी असलं पाहिजे. म्हणजे ज्या गाडीमध्ये बसल्यानंतर ती गाडी बरोबर आपल्या स्थानावर जाती, त्याच गाडीत बसलं पाहिजे, असं ते साधन असलं पाहिजे. आणि असं साधन जर कोणतं असेल तर ती नाम साधना म्हटली. म्हणून नाम हे अतिशय सोपं साधन सांगितलंय. कोणी घ्या, कसंही घ्या, सुलभ बहु सुलभ गोमटे परिउपतिष्ठे पूर्व. अतिशय सोपं, कोणी घ्या, केव्हाही घ्या आणि कसंही घ्या. बरं का, कोणी घ्या, गरीब घ्या, श्रीमंत घ्या, लहान घ्या, मोठा घ्या, तरुण घ्या, म्हातारे घ्या, स्त्री घ्या, पुरुष घ्या, कोणी कसाही जरी असला तरी ते नाम साधना या ठिकाणी त्याला सोपी असे सांगितलं. दुसरं, कसंही घ्या, मनोनी गोड सर्व भावे, आंघोळी न लगे तोंड धुवावे. सकाळी आंघोळ जरी नाही केली, तोंड नाही धुतलं तरी नाम साधना करू शकतो, पण पूजा मात्र देवाची आपण करू शकत नाही. म्हणून तसं त्याला म्हटलंय. आणि केव्हा घ्या, काळ वेळ नाम अशी ही नाम साधना अत्यंत सोपी आणि श्रेष्ठ भगवत प्राप्तीसाठी सांगितली आहे. आणि भक्त मात्र त्याच नाम साधनेमध्ये असतो. आणि ती साधना जो करतो ना, त्याचा मोह भगवंताला या ठिकाणी होतो. म्हणून तर तुकोबा म्हणतात, मोहे धाव घाली पाणा, नाव घेता पंढरी राणा. आणि अशा भक्ताचं रक्षण भगवंत कसा करतो त्या अभंगाच्या तिसऱ्या उडी घाली अवचिता. तो दिसत मात्र कुठे नाही, पण बरोबर भक्तावर संकट आलं की त्या ठिकाणी उडी घालतो. हके सरशी उडी घालूया भक्त प्रल्हादाला त्या हिरण्यकश्यपूने इतका त्रास दिला, इतका छळ त्या प्रल्हादाचा केलाय. पण एक दिवस तो हिरण्यकश्यपू चिडल्यानंतर म्हटलं, तू ज्या नारायणाचं नाव घेतोय ना, तो नारायण कुठे? तो म्हटला, तो कुठं नाही, हे असं नाही, तो सगळीकडे आहे म्हटला. तो म्हटला, या खांबात आहे का? म्हटलं, हाय. लाट मारली, भगवान त्या ठिकाणी प्रगट झालेले आहेत.
म्हणून कोठे न दिसे पाहता पण भक्तावर संकट आल्यावर मात्र तो येतो. माझ्या द्रौपदीसाठी भगवंत आले, अनेक उदाहरण द्रौपदीसाठी भगवंत आले, अनेक भक्तांची संकट गजेंद्रासाठी भगवंत या ठिकाणी आले, अनेक भक्तांचं रक्षण भगवंतांनी इथं केलेले. पहा तुम्ही पहा, एक छत्रपतींच्या काळामध्ये त्या कालावधीमध्ये पाहिलं तर हे सुलतान म्हणजे हे सगळे राक्षस आपण पाहिलं, ते औरंगजेब, ते बिदरचे बादशाह वगैरे, अतिशय छळ या लोकांनी आपला केला बरं का समाजाचा. जाणून घ्या इतिहास बरं का, जाणून घ्या आपल्याला काय त्या लोकांनी छळ केला. इतिहास वाचा, आयऱ्या गेल्याचा वाचू नका. ज्यांनी बखर लिहिली ना त्याच्यामध्ये तुम्ही वाचा काय छळ केला या लोकांनी आपला. आणि त्या बिदरच्या बादशाहाने काय केलं, दुष्काळ पडलेला होता संपूर्ण राज्यामध्ये, दुष्काळ पडला, परंतु अन्नाचं कण सुद्धा लोकांना तो देत नव्हता. वास्तविक त्याच्या कोठारामध्ये अन्नधान्य भरून पडलेली होती, पण तो मात्र लोकांना तिथं देत नव्हता. सगळ्या कोठारांना कुलूप लावलेली, तो वाटत नव्हता. पण त्याच्या दामाजी पंतांना दया आली बरं का, कारण ऐशी कळवळ्याची जाती लोक अन्ना वाचून तडफडतायत. आणि दामाजी पंत म्हणजे तिथले सरदार होते मोठे, त्या चाव्या दामाजी पंतांना दिलं होतं त्या कोठाराच्या. दामाजी पंतांनी काय केलं, सगळी कोठारा उघडली आणि सांगितलं लोकांना काय तुम्हाला अन्न पाहिजे ना ते सगळं घेऊन जा तुम्ही सगळं. आणि सगळी गोरगरीब जनता सगळ्यांना ते जेवढं लागेल ते धान्य सगळं लोकांनी त्या ठिकाणी दिले. सगळी त्या बादशाची, बिदरच्या बादशाची सगळी कोठारं खाली गेलेली आहे सगळी. आणि ही कोठारं खाली गेली, पण पुन्हा काही लोकांना नंतर शेवटी कळालं, तेही आले, म्हणजे आता आम्हाला, म्हणजे आता संपलंय, एक करा, माझ्या घरी जा. दामाजी पंत, संत दामाजी पंत महाबा आपल्या घरी, त्यांची पत्नी म्हणजे लक्ष्मी, जेवणाची पंगत लोक त्या ठिकाणी जेवण करत राहायचे. अखंड अन्नदान तिथे दामाजी पंतांनी चालू केलं. आणि नंतर झालं काय, हे चमचे माहिती असतील ना तुम्हाला, चमचे आपण खातो ना, कोण आहे हे चमचे असतात. इकडचं तिकडं पिण्याला, इकडची तिकडं पिण्याला, ह्याला काही धंदाच नसतो. आणि हे आपल्या धर्माच्या विरुद्ध काम करतात, समाजाला या ठिकाणी जे छळतात त्यांच्या बाजूला हे राहतात बरं का, त्यांच्या बाजूला राहतात ते. इथे तुकोबाराय म्हणतात, पा जेने केले पाप दिले अनुमोदन, दोघासी पतन सारखेचे. ज्यांनी पाप केलंय आणि ते पाप केलेलं तुम्ही त्याला काही करू नका, पण त्यांनी केलेलं बरोबर आहे असं एवढं जरी म्हटले तर त्याचा अर्ध पाप तुमच्या बरोबर येणार. मी सांगत नाही, म्हणजे तुकोबाराय ते सांगतात. पहा, पण दामाजी पंत होते ते, कारण भक्ताला अभय असतं, अभय, कारण त्याला माहिती असतं माझा राखा भगवंत आहे. अभयम सत्व संशोधित ज्ञान योग व्यवस्थित ज्ञानम दमश्य स्वाध्याय अभय हा गुण भक्ताकडे असतो. चमच्यांनी सांगितलं, बादशाही फरमान जोडलं, पकड गेला. आले पकडायला दामाजी पंतांना. दामाजी पंतांच्या घरी आले, पण ती लक्ष्मी माता लोकांना वाढण्याचं काम करत होती. ते 10-12 सरदार लोक आले, त्यांना म्हणजे बसा जेवायला. ती लक्ष्मी माता वाढलं जेवायला बसले, पण त्या अन्नाचा परिणाम असा झाला काही बुद्धीमध्ये बदल झाला होता. म्हणून खायचं कोणाचं हेही लक्षात ठेवावं बरं का, कारण अन्न शुद्धी सत्वशुद्धी ध्रुवास्मृती स्मृतिर्लब्धे सर्व ग्रंथीना विप्र मोक्षः. म्हणून जे काय खातात ते तुम्ही बघा, आणि त्यांची बुद्धी कशी चालते ते तुम्ही बघा, आणि जे सात्विक खातात ना त्यांची बुद्धी तुम्ही पहा. म्हणून इथे अन्न अतिशय महत्वाचं आहे. कोणाचं खावं, संतांचं जर खाल्लं ना तर त्याच्यासारखा मनुष्य नाही, त्याचा भाग्यवान त्याच्यासारखा मनुष्य नाही. आणि त्या सरदारांनी अन्न खायला पुढे ते दामाजी पंतांना म्हणजे आम्हाला माहिती आहे दामाजी पंत की आपण सगळ्या समाजासाठी काम केलंय, आणि दामाजी पंतांना घेऊन चालले. पुढे वाट अशी होती की पंढरपूर मधूनच जात होती. दामाजी पंत सरदारांना म्हणाले की मला भगवंताचं दर्शन घेऊ द्या, पांडुरंगाचं. दामाजी पंत पंढरीश परमात्म्याला भेटायला निघाले.
ते गेल्यानंतर जवळ आले. जवळ आल्यानंतर देवाला म्हटलं, देवा अरे ही कोठार ही माझ्यासाठी केलेली नाहीये, ही सगळी जनता तुझी आहे, सगळं तुझं आहे, हे वास्तविक तू काम केलं पाहिजे, पण मला त्या ठिकाणी करावं लागलं. त्यामुळे आता इथून पुढे जे काय असेल ते आता तुला या ठिकाणी सांभाळायचं काम तुला या ठिकाणी करायचं. घालो या भार राहिलो निश्चिंती. दामाजी पंत पुढे निघाले आणि इकडं काय झालं की या बिदरच्या बादशाह इकडे काय झालं की भगवंत आणि रुक्मिणी माता. आता कारण भक्ताला सगळ्यात काळजी कोणाची असते, आपल्या देवाला सगळ्यात काळजी कोणाची असते, भक्ताची काळजी. रुक्मिणी माता म्हणले, देवा आता काहीतरी तुम्हाला करावं लागेल. ते म्हणले ठीक आहे. आणि भगवंतानी काय केलंय पहा, ते अर्ध धोतर, खांद्यावरती कांबळी कांबळ, हातामध्ये काठी या ठिकाणी घेतलेली आहे आणि एक पिशवी छोटीशी हातामध्ये घेतली आणि भगवंत त्या बिदरच्या बादशाच्या दरबाराच्या त्या द्वारपालांच्या तिथं त्या ठिकाणी भगवंत उभे राहिले. द्वारपालांनी आढळला, कोण आहे म्हटलं तो म्हणलं मी दामाजी पंत का नोकर हो. असं का, बर क्या काम है? मतलब मैं जो कोठार लुटा है ना उसका पैसा देने के लिए आया हूं. ते पैसे देण्यासाठी मी आलोय म्हटलं इथं. म्हटलं असं आहे का, कुठे आहे म्हटलं पैसे? म्हटलं हे काय इथं? अरे म्हटलं एवढ्या पिशवीमध्ये आणि एवढे पैसे. म्हटलं थांबा म्हटलं. राजाला सांगितलं, राजाने सांगितलं पाठवून द्या म्हणे आतमध्ये. आणि ते विठू महार झाले तिथे आत गेले त्या राजाच्या तिथं आणि राजाला सांगितलं की मी दामाजी पंताचा नोकर आहे आणि पैसे मी घेऊन आलोय. जे काही कोठार या ठिकाणी लुटलं नाही ते विकतच घ्यायला आलो मी त्या ठिकाणी. तुम्ही जे दामाजी पंतांना काम करताय ना त्यासाठी मी इथं आलेलो आहे. एवढे पैसा आणलाय? म्हणजे हो आणलाय. म्हणजे इथं होता पहा ती पिशवी, छोटीशी पिशवीवर भगवंताने त्या ठिकाणी वर केली आहे. त्या सुवर्ण मुद्रांचा ढीग लागलाय. तर लक्ष्मी आईसी जयाची दासी, काय तर भगवंताला कमी आहे तो. आणि हे बिदरच्या बादशाहाने पाहिल्यानंतर तो अक्षरशः वेडा झाला बरं का, वेडा असं म्हणतात. ते तो सुवर्ण मुद्रा मोजता मोजता ते थकले, पण त्या ठिकाणी त्यांना मोजता येईना एवढं सुवर्ण मुद्रा त्या ठिकाणी जमा झाल्या. आणि त्या बिदरच्या बादशाहाला मात्र काय झालं, ते त्या विठू महाराचं वेड लागले बरं का. इकडे बरोबर आता दामाजी पंत त्या बिदरच्या बादशाला तिथे आल्यानंतर ते बादशाह बाकी काही म्हणू लागले नाही. तर दामाजी पंतांना म्हणायला लागले की मला विठू महार दाखव. काय करतो आता, मला विठू महार दाखव. आणि दामाजी पंत ते त्या बादशाला घेऊन पंढरपूरला आले आणि सांगितलं, म्हणले हाच विठोबा आहे. तो म्हणला ये नाही वो. म्हणले वो कोणता, येच आहे म्हटलं. मग काय केलं, हा भगवंत चतुर आहे. त्याने काय केलं, रामाचं रूप धारण केलं. मला ये नाही वो. भगवान कृष्णाचं रूप त्याला दाखवलं. काय भाग्य असं त्या बिदरच्या बादशाचं. म्हटला ये नाही वो. दामाजी पंत म्हणले, देवा जो वो 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 त्याला दाखव, काय असेल तुझं ते रूप त्या ठिकाणी. आणि बघ भगवंताने त्याला विठू महाराजचं ते रूप त्याला दाखवले. आणि तो दामाजी पंत त्या ठिकाणी बिदरचा बादशाह असं म्हणतात की त्याच ठिकाणी त्याचा देह सुटलाय आणि भगवंताच्या ज्योतीमध्ये विलीन झालाय असा. मग इथे पहा की भक्ताच्या वरती आलेलं संकट भगवंत या ठिकाणी कोठे न दिसे पाहता, पण मात्र ते दूर करण्यासाठी अवचिततेने या ठिकाणी उडी घालतो. आणि उडी घालून काय करतो, सुख मात्र या ठिकाणी भक्ताला देतो आणि दुःख मात्र आपल्याला घेतो. सुख ठेवी आम्हा पाठी, सुख ठेवी आम्हा पाठी, सुख ठेवी आम्हा पाठी, सुख ठेवी आम्हा पाठी. Ah
सुख ठेवी कम्मासाठी दुःखपणाची घोटी. कारण भगवंत हा सुखरूप आहे. सर्व सुखाचे आगर पापर असा हा भगवंत सुखरूप आहे. आणि महाराज ते म्हणतात, पहा तुका म्हणे कृपानिधी आम्हा उतरी नावे नदी. कारण हा जो भगवंत आहे तो भगवंत कृपा निधी असं म्हटलंय. निधी म्हणजे साठा, कृपेचा साठा असणारा. आम्हा उतरी नावेमध्ये म्हणजे तो काय करतो, या संसार सागरामध्ये आम्ही जर पाहिलं तर जीव काय करतो, जन्म मृत्यूरूपी या ठिकाणी गटांगळा त्या तिथे खातोय. म्हणजे त्या समुद्र सागरामध्ये बुडतोय. आणि असा बुडणाऱ्या जीवाला भगवंत काय करतात, भगवंताची नामरूपी जी नाव आहे त्या नावेमध्ये भगवंत त्याला बसवतो. आणि भगवंत स्वतः नावाडी होतो. आम्हा उतरी नावेमध्ये. आणि या संसार सागरातून त्याला त्या ठिकाणी तरुण नेण्याचं काम भगवंत इथे करतो. म्हणून जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी जगमरण. या लागी शरणागता शरण्य मीचे तेषां म्हणून समुद्रता मृत्यू संसार सागरा भवांगचरापात अशा प्रकारे त्या भक्ताचं काय करतो की जन्म मरण रूपी हा जो फेरा त्याच्या पाठीमागे लागलाय, त्या पाठीमागे लागलेल्या फेऱ्यातून त्याला दूर करण्याचं काम भगवंत या ठिकाणी करतो. म्हणून सर्वांनी काय करायचं की जोरात भगवंताचं भजन करायचंय. तुम्हाला मुक्त व्हायचं का नाही सांगा. मुक्त व्हायचंय. जन्म नको ना. जन्म घेणं चांगलं का वाईट आहे? वाईट आहे बरं का, आहे की नाही. मातेच्या उदर कुहरी पचोनी विष्ठेच्या गाथरी उकडोनी नव मासवली जन्म. हा त्या 9 महिन्यामध्ये त्या गर्भामध्ये जीव करला होतो. आणि बाहेर आल्यानंतर तरी काही शांत आहे का? आताही काही शांत आहे का? अहो चौघांच्या खांद्यावर जात पर्यंत या दुःखाच पाठीमागे लागले. सुख पाहता जवा वाढे दुःख पर्वता एवढे. म्हणून भगवंत काय करतो की त्याला नाव जो घेतो तो भक्त त्याला त्या ठिकाणी जन्म मरण ते करत नाही, असा मोक्ष त्याला प्राप्त करतो. म्हणून त्या भगवंताचं सर्वांनी जोरात टाळी वाजून नाव घ्यायचं आहे बरं का. Hare Hare Gopal
आजचं कीर्तन आपण पाहिलं तर भगवंताच्या जन्माचं कीर्तन असल्यामुळे आजचं कीर्तन हे बांधलेलं आहे आणि कीर्तनकार सुद्धा बांधलेलाच आहे. बांधलेलं म्हणजे बांधून ठेवत नाही त्याला, पण त्याला बोलण्यामध्ये इथे मर्यादा आहे. आज आपण काय करायचंय की भगवंताच्या अवताराचं या ठिकाणी चरित्र आपल्याला पाहायचं. भगवंताचा अवतार का झाला, कसा झाला याचा विचार आपल्याला पाहायचा आहे. कुठपर्यंत पाहायचा आहे, कारण उद्या काल्याच्या कीर्तनामध्ये चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, गोकुळातलं वर्णन उद्या आपल्याला पाहायचंय आणि त्याच्या अलीकडचं वर्णन आपल्याला आज या ठिकाणी त्याच्या अवताराचं पाहायचं आहे. भगवंताच्या अवतार घेण्यासाठी भगवंत आपण मगाशी पाहिलं की त्या सृष्टीमध्ये अशी व्यवस्था त्या ठिकाणी व्हायला लागते. अशी म्हणजे दैत्य अतिशय माजलेले मस्त असे व्हावं लागतात. त्यावेळेस काय झालंय की हे दैत्य सगळे माजलेले आहेत, पापाचरण तिथं करू लागले, अधर्म वाढलेला आहे, धर्म नष्ट या ठिकाणी व्हायला लागलेला आहे आणि या पृथ्वीवरती भार होऊ लागलाय. देव कीर्तन देवपूजा कोणी करू लागलेलं नाहीये. जे करायचे यज्ञ यागादी क्रिया बंद पडू लागल्या, कारण हे राक्षस यज्ञ यागादी क्रिया बंद करतात. आणि तुम्ही थांबा, तुम्ही जर काही काळ जर नीट राहिले नाही तर आपल्याला ती परिस्थिती आता यायला सुरुवात झालेली बरं का. वत्सरूपी ही जी या ठिकाणी पृथ्वी आहे ती पृथ्वी आता रडू लागलेली आहे. कारण या पृथ्वीवरती दैत्यांचा भार त्या पृथ्वीला झालेला आहे, पापाचरण त्या ठिकाणी वाढलेलं आहे आणि ती पृथ्वी रडू लागली आहे. आणि रडू लागल्यानंतर ती ब्रह्मदेवाकडे गेली. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर त्यांनी सगळं गाण्याने सांगितलंय. ब्रह्मदेवाने काय केलं, भगवान श्रीकृष्णाला त्या भगवान विष्णूला घेऊन, भगवान शंकराला त्या ठिकाणी घेऊन भगवान विष्णूकडं हे सगळे तिथं आलेले आहेत. आणि पुन्हा भगवान विष्णूंना आता हे सगळं कारण सांगायचंय. पण काय की कोणतंही काम करून घ्यायचं असेल तर पहिलं काय करावं लागतं, स्तुती करावी लागते त्याची, है की नाही महिला मंडळी. काही करायचं असलं तर आपले यांची स्तुती करावी. श्री अनंता मधुसूदना
अशा प्रकारे स्तुती त्या भगवंताची करू लागले. भगवंत विचारतात का आलात? सांगितलं हे दैत्य फार माजले, पृथ्वी सांगितलं या पृथ्वीवरती भार झालाय, आता आम्हाला याच्यातून सोडवा, या दैत्यांचा नाश करा, आता आम्हाला याच्यातून सोडवा. भगवंताने अभय दिलं, काळजी करू नका, मी देवकीच्या उदरामध्ये लवकरच इथे जन्म घेणार आहे. अभय तिथे पृथ्वीला दिलाय आणि शेष हा इथे बलिराम रूपानं इथे येणार आहे. लक्ष्मी ही रुक्मिणीच्या रूपानं इथे येणार आहे आणि सर्व देव यादव रूपाने आम्ही सगळे येऊन इथे अवतीर्ण होणार आहे. भगवंताने अभय दिलेला आहे आणि भगवंताच्या अवताराची तयारी. आता जायचं असेल कुठं तर आपल्याला सगळं बॅग बिग भरावं लागते, सगळं कोण कोण बरोबर घ्यायचंय. मग भगवंत शेषाकडे गेले. शेषा आता आपल्याला अवतार घ्यायचा आहे, तू पण मला बरोबर पाहिजे. शेषाने देवाला नमस्कारच केला. म्हटले अवतार बिवतार काय मला सांगू नका आता. कारण मागच्या जन्मामध्ये राम अवतारामध्ये मी लक्ष्मण होतो, हे की नाही, आणि त्याच्यामध्ये जेवढे हाल माझे आपण केलेत, आता तू काय हो की मोठा भाऊ, कारण धाकट्याला काय होतं मोठ्याच्या ऐकावं लागतं, पण आता तसं नाही. आता तू मोठा हो आणि तू जे सांगशील ती मी तुझी आज्ञा या अवतारामध्ये पाळील, असं भगवंताने त्याला वचन दिले. पाळली नाही बरं का, ते भाग खूप वेगळा आहे. हा, कारण हा बहुवचनी आहे एकदा असं आहे. आणि त्या शेषाला भगवंताने तयार केलंय, ते लक्ष्मीला तयार केलंय आणि भगवंत आता अवतार घेणार आहे. आता इकडे काय झालं की देवक म्हणजे उग्रसेनाचा भाऊ देवक आणि त्याची देवकाची मुलगी देवकी म्हणजे कंसाची चुलत बहीण आणि तिचं लग्न वसुदेवाशी ठरलेलं आहे. आणि या कंसाने आपल्या चुलत बहिणीचं लग्न अतिशय धामधूम मध्ये लग्न केलेलं आहे. लग्न केल्यानंतर आता वरात निघाली आणि वरात निघाल्यानंतर हा कंस मामा आहे की नाही, तो त्या रथाचा सारथी हो झाला बरं का. म्हणजे नवरा नवरी मागे बसलेत आणि रथ चालवायला हा कंस आहे. जोरदार तिथे वरात चालू आहे. पण मात्र पुढे गेल्यानंतर आकाशातून आकाशवाणी झाली, अरे ज्या रथावर तू बसलाय, ज्याची वरात तू काढतोय, जिचं तू लग्न करतोय, तिच्या उदरामध्ये येणारा 8वा पुत्र तुला मारीन. आकाशाची वाणी वेळ झालं म्हणून ती आकाशाची त्या ठिकाणी वाणी झाली. आणि माणसाला सगळ्यात जर भय कशाचा असेल तर मृत्यूचं भय, बरं का, मरणाचं भय माणसाला अतिशय अतिशय या ठिकाणी. असा क्रोध आल्यानंतर तलवार होती, तलवार काढली आणि देवकीला मारणार. त्याच वेळेस वसुदेवाने त्याचा हात पकडला. हात पकडल्यानंतर सांगितलं, अरे ही स्त्री आहे, अबला आहे, ती प्रतिकार करू शकत नाही, स्त्रीला मारणं हे महापातक आहे, तू हे मात्र करू नको. आणि ही काय तुला मारणार आहे, तिचा 8वा पुत्र तुला मारणार आहे. मग तिचे जे काही पुत्र होतील ना, ते पुत्र तुला त्या ठिकाणी तुला देऊन टाकेल, त्यामुळे तू हिला मात्र मारू नको. बरं वाटलं त्याला. आणि पण मात्र त्यांनी दोघांनाही बंदीखान्यामध्ये घातलेलं आहे. पुढे या देवकीला पहिला पुत्र झाला. पहिला पुत्र झाल्यानंतर आता तो नेहमी ठरल्याप्रमाणे तिथे कंसाकडे तो घेऊन गेले. त्यानंतर कंसाने सांगितलं, हा पहिला आहे, याला पाठवून द्या. म्हटलं हा काही करणार नाही, कारण आकाशवाणी काय होती, 8वा पुत्र मारणार आहे. पण नारद मुनींना काळजी पडली, कारण हे कळीचे नारद कळी लावण्यात वाचतात सगळं. पण आपल्यासारख्या कळी नाही बरं का, आपण लावतो त्या कळी वेगळ्या.
बघितले नाही बरं का. पण नारदांनी ज्या कळी लावलं ना त्याच्यापासून उदात्त चांगलं घडलंय बरं का तिथे. आणि नारद त्या कंसाला आले आणि कंसाला सांगितलं, अरे तू या भगवंताच्या भरोशावर बसू नको, हा फार चतुर आहे, चतुरा शिरोमणी आहे. हे बघ त्याला कमळ घेऊन दाखवलं त्या नारदांनी. ते म्हणजे हा पहिल्याचा कधी आठवा करीन आणि आठव्याचा कधी पहिला करीन, याचा भरोसा तू मात्र काही धरू नको म्हटलं. हे म्हटलं बघ कमळाचं पान 1 2 3 4 5 6 इथं आलं का 8, पहिला आठवा करीन हा, याच्या भरोशावर बसू नको. आणि मरणाची भीती आहे दुष्टाला, तर ते लगेच पडतं असं, दुष्टाला तो उपदेश लगेच पडतो. आणि कंसाने त्या मुलांना मारायला घेतलंय असं म्हणतात पहा भागवतामध्ये. तो ती मुलं असा पायाला धरायचा आणि वर जसं आपण धुणं धुतो ना तसं त्या दगडावरती तो आपटायचा. अशी 6 मुलं त्यांनी मारले. 7वी योग माया बलिराम रोहिणीच्या आपला रोहिणी गर्भामध्ये त्या ठिकाणी येते. आणि आता मात्र भगवंत या ठिकाणी अवतीर्ण होणार आहे 8वा. आणि त्या देवकीचं तेज असं दिव्य विलक्षण तिला दिसू लागलंय, कारण तो गर्भ 8वा देवकीच्या उदरामध्ये राहिलाय. आणि ते असं म्हणतात पहा, नामदेवराव तिथे म्हणतात की ते देवकीचं तेज पाहिल्यानंतर मात्र कंसाचे अवतीर्ण होतात ना, अवताराला येतात ना, त्यावेळेस भक्तांना आनंद होत असतो आणि दुष्टांना मात्र तिथे दुःख होत असतं किंवा भय तिथे होत असतं. तसं भय त्या कंसाला तिथं सुटलेलं आहे. आणि आता भगवंत अवतीर्ण होणार. या सृष्टीला आनंद आनंद झालेला आहे पहा. ती पृथ्वी डोलू लागलेली आहे, ते सूर्य तारे त्या ठिकाणी डोलू लागले, आकाशातले तो वारा सुद्धा मंद मंद त्या ठिकाणी वाहतोय. सृष्टी संपूर्ण बहरलेली आहे, हिरवीगार ती सृष्टी इथे झालेली आहे. आणि गंधर्व आता गाणी गात आहेत. देव या स्वर्गामध्ये पुष्प हातामध्ये घेऊन, अरे फुलाळा, कारण आता भगवंत इथे अवतीर्ण होणार आहे. सर्वत्र आनंदी आनंदुरे आजी आनंदुरे सर्व आनंदाचे आनंद करून आता भगवंत इथं अवतीर्ण होणार आहे. या देवकीच्या उदरामध्ये भगवंत आता या ठिकाणी आहेत. आणि आता हा श्रावण महिना शांत बसावर का सगळे शांत, फुलं मिळणार आहे, बाकी काही मिळणार काही वेगळं काही नाही. आणि सृष्टीला आनंद आनंद झाला, भगवंत अवतीर्ण होणार आहे. देवकीचं दिव्य तेज त्या ठिकाणी झालंय. आता श्रावण महिना आहे, त्या श्रावण महिन्यामध्ये कृष्ण अष्टमी आणि या अष्टमीच्या तिथीला भगवंत आता या ठिकाणी त्या देवकीच्या समोर त्या ठिकाणी उभे राहिले. कारण अयोनी संभव भगवंत त्या ठिकाणी उभे राहिलेत. कारण भगवंताचं रूप असं म्हणतात की 8 वर्षाच्या बालक ते देवकीच्या समोर उभं राहिले. आपण दशरथे मारिला तो जीवता, मारिला तो जीवता,
तुझे फळ वसुदेव कपाळ धन्य धन्य दयाचा वंश तयाचे आनंद माझे पुढे गोविंद अवतरला वसुनापतीचे बुधवार असे वसुनापतीचे बुधवार असे योग सांगतसे परीक्षिती आयोनी संभव तुझी समी आयोनी संभव तुझे काही समी सामयाचा स्वामी प्रगटला स्वामी प्रगटला सामयाचा स्वामी प्रगटला हरी गोला Bye.
मी जागेवर बसा, कोणी उठू नका. एक मिनिट कीर्तनाची मर्यादा सोडू नका. खाली बसा सगळेजण. खाली बसा. तुम्हाला पुण्य प्राप्त होणार नाही. एवढं बसले सर्व गाडवांनी खालं काही उपयोग होणार नाही. अजून जय विठ्ठल होईपर्यंत कीर्तन झालेलं नाही. हॅलो सर्वांना एक नंबर विनंती आहे, सर्वांनी खाली बसून घ्या. एक अर्ध्या मिनिटात आपण 2 सत्कार करणार आहेत. एक आपले 8 दिवस आपल्याला संध्याकाळच्या भोजनाची ज्यांनी व्यवस्था केली आहे असे सुरेश काका टाकले यांचा सन्मान आपले आज ज्यांची सेवा आहे असे निगोड महाराज करतील. सुरेश काकांना विनंती आहे महाराजांकडनं त्यांनी सत्काराचा प्रसाद घ्यावा. आणि आज आपल्याला जे सेवेसाठी निगोड महाराज लाभलेले आहेत त्यांचा विठ्ठल मंदिर संस्थांच्या वतीने विश्वस्त मंडळाचे आपले अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे हे महाराजांचा सन्मान करतील. चला आज आपल्याला या ठिकाणी कुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की बाल कृष्ण लाल की. सुरेश काकांचा सत्कार महाराजांच्या हस्ते होईल. काका या पुढे या. बाळाभाऊला इकडे पाठवा. कुंडली श्री बालनाथ भगवान गोपाल कृष्ण भगवान की. अम्मासाठी अवतार मत्स्य कुर्मानी सुकर मोहे धाव घाली पाणा नाव गीता पंढरीला. अशा प्रकारे आपण आज या ठिकाणी हा जन्मोत्सव इथे साजरा केलाय. आजची खरोखर असणारी सेवा आमचे परमपूज्य गुरुवर्य डॉक्टर श्री यशोधन महाराज साखरे यांची, परंतु महाराजांच्या आज्ञेनुसार आजची या ठिकाणी सेवा करण्याचा योग आला. अनेक वेळा इथे सेवा करण्याचा योग हा आनंदोत्सव बरं का. आणि खरोखर तळेगावकर मंडळी अतिशय प्रेमाची, खरोखर म्हणजे आज मी पाहिलं असेल म्हणजे चबरोशन बिगड असलेली सगळी ओळखीची मंडळी आमच्या वारीकरताही असतील. अनेक कार्यक्रम करण्याचा योग इथे आलेला आहे. आणि आज खरोखर आपले माजी आमदार आपल्या तालुक्याचे तडफदार त्यांनी असं अभोग कार्य त्यांनी या ठिकाणी केलेले असे उपस्थित झालेत. आणि झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित करतो आणि वाणीला या ठिकाणी विराम. विठ्ठल जय जय
संघ सर्व अखंड चंद्रभागेष्णा पंढरीचा वार करी अकल्पायुष्य व्हावे कल्पनेची बाधा कोटी काळी संत मंडळी अहंकाराचा वार नरागुराजेचा कल्पनेची बाधा मागणीचे पत्रप्रती आहे या संतास निर्वेची मदती तुका मने आता उदार